तर दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज सभा घेणार आहेत। वळसे पाटील सलग 7 वेळा आमदार झाले, त्यावेळी पवारांनी त्यांचा प्रचार केला। मात्र यंदाच्या वळसेंच्या विरोधामध्ये उभ्या असलेल्या देवदत्त निकम यांच्यासाठी शरद पवार आज सभा घेत आहेत। त्यामुळे आज पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपण दिलीप वळसे पाटील साहेबांशी बोलणार आहोत। साहेब, गेली 7 वेळा तुम्ही निवडणुका लढलेला आहे, 8व्यांदा तुम्ही निवडणूक लढताय। काय नेमका तुम्हाला अनुभव दिसतोय, काय वेगळं चित्र दिसतंय? मला तरी मतदारांच्या मनामध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतंय। काही अडचण येईल असं वाटत नाही। सत्तांतरासाठी काही समीकरणं या ठिकाणी बांधावी लागतील, काही गणित या ठिकाणी बांधावी लागतील, त्यामध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावू शकता। ते वक्तव्य नेमकं खूप चर्चेत आहे, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं होतं। नाही, त्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे। मी जनरल बोलत होतो आणि वार्ताहरांनी मला प्रश्न हा विचारला होता की राज्याचा मुख्यमंत्री कोण बनेल। त्यावेळेला त्याला मी उत्तर असं दिलं होतं की राज्याचा मुख्यमंत्री उद्या मतदान झाल्यावर, आमदार निवडून आल्यानंतर जसं जसं मग प्रत्येक पक्षाचं बलाबल होईल त्याच्या आधारे मग सरकार बनेल आणि मुख्यमंत्री ठरेल। ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री ही भूमिका दोन्ही आघाड्यांनी घेतलेली आहे। न्यायमूर्ती चांदीवाल साहेब यांनी एक आज वक्तव्य केलं, वस्तुस्थिती तशीच होती, कारण त्यानंतर गृहमंत्रीपद तुमच्याकडे आलं नाही, माझ्या काही वाचनात आलं नाही। आणि जो अहवाल न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दिलेला आहे तो डायरेक्ट त्यांनी चीफ सेक्रेटरीला दिलेला आहे, त्यामुळे मला त्याच्यात काय माहिती। तर आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, आंबेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।